नमस्कार. वर्षभर संत गतीने वाहणारी, जवळपास 20 ते 22 गावांना पाणी पुरवठा करणारी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रत्येकाच्याच आवडतीचं ठिकाण असणारी तळा तालुक्यात एकमेव नदी आहे, जिला जवळपास 2 धरणांचं पाणी मिळतं. एक वावे धरण आणि दुसरं वांजोळशी धरण. हे ठिकाण हे आपल्यासाठी इतकं महत्वाचं आहे कारण मग 2 धरणांचं पाणी मिळतंय म्हणून या ठिकाणाला संगम म्हणून संबोधलं गेलं. आणि या संगम नुसारच या नदीला आपण सगळे ओळखत असतो. म्हणजे प्रत्येक गावाच्या सीमेनुसार या नदीला वेगवेगळी नावं दिली जातात. पण आता या नदीला नाल्याचं रूपांतर होत चाललेलं आहे. हो, या नदीचं आता नाल्यात रूपांतर होतंय आणि याचं कारण दुसरे तिसरे कोणी नसून आपणच सगळे आहोत. म्हणजे अगदी घरातल्या देवाच्या निर्माल्यापासून ते मेलेल्या माणसाच्या राखेपर्यंत सगळंच या नदीमध्ये टाकलं जातंय. अगदी बाजारात राहिलेल्या भाज्यांच्या टरफळांपासून ते मुलांनी शू केलेल्या पॅम्पर्स पर्यंत सगळंच या नदीमध्ये टाकलं जातंय आणि या नदीला हळूहळू नाल्याचं रूपांतर येत आहे. आणि हे आता कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. म्हणजे नदीवरती फक्त पोहायला आलो आणि नदीला खास सुटली आणि निघून गेलो आणि खास का सुटते हे प्रश्नचिन्ह आपण फक्त घेऊन जातो. परंतु ती का सुटते याच्या मागचं कारण आपण शोधत नाही. कारण सगळाच कचरा नदीमध्ये टाकला जातोय आणि यामुळे नदीचा श्वास मात्र कोंडला जातोय. नदी दिवसेंदिवस खराब होत चालली आहे हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि आता हे थांबणं कुठेतरी गरजेचं आहे. कारण आपण जागृत झालो तरच मात्र यापुढील येणारे सगळेच नवीन पै पाहुणे या ठिकाणी जागृत होणार आहेत. सोशल मीडियाच्या ताकदीचा वापर जर चांगल्या कामासाठी केला तर काय जादू घडू शकते, याचे एक उत्तम उदाहरण रायगड जिल्ह्यातील तळा शहरात पाहायला मिळाले. तळा शहरातील राणेची वाडी येथील तरुणांनी एकत्र येत पात्र चकाचक केले आहे. एका तरुणाच्या रीलने संपूर्ण गावात स्वच्छतेची मोठी लाट आणली आहे. झाले असे की ध्रुव राऊत या स्थानिक तरुणाने संगम नदीची दुरवस्था पाहून तिची स्वच्छता करण्याचे आवाहन करणारी एक रील बनवली आणि ती सोशल मीडियावर व्हायरल केली. या एका रीलला राणेची वाडी येथील तरुणांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. विशेषतः उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या तरुण वर्गाने या मोहिमेत हिरिरीने सहभाग घेतला. तरुणांच्या या पथकाने राणेची वाडी ते खैराट पर्यंतच्या नदीच्या संपूर्ण पात्राची स्वच्छता केली. या नदी पात्रात ग्रामस्थांतर्फे गौरी गणपतींचे विसर्जन केले जाते. तसेच कपडे धुण्यासाठी आणि गुरांना पाणी पिण्यासाठी ही नदी अत्यंत महत्वाची आहे. मात्र गेल्या काही काळापासून नदीत प्लास्टिक आणि इतर कचरा टाकल्यामुळे ती दूषित झाली होती. या स्वच्छता मोहिमेदरम्यान तरुणांनी नदीतून मोठ्या प्रमाणावर कचरा गोळा करून तो नष्ट केला. यासोबतच नागरिकांनी नदी पात्रात कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये असे आवाहन या तरुणांनी केले. फक्त सरकारवर विसंबून न राहता तालुक्यातील प्रत्येक गावातील तरुण वर्गाने पुढाकार घ्यावा. आपले गाव, परिसर, तलाव आणि नद्या स्वच्छ ठेवाव्यात असा एक मोलाचा संदेश या तरुणांनी संपूर्ण तालुक्याला दिलाय. ध्रुव राऊत आणि राणेची वाडीच्या या तरुणांच्या कामगिरीचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.